सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह बबनराव शिंदे यांचा तब्बल 30,621 मतांनी दणदणीत पराभव केलाय। पाटील यांच्या विजयामुळे बबनदादा शिंदेंचे मुलाला विधानसभेत पाठवण्याचं जे स्वप्न आहे ते आता भंगलेलं पाहायला मिळत आहे। माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना 1,36,559 मतं मिळालेली आहेत। अपक्ष निवडणूक लढवणारे रणजित सिंह बबनराव शिंदे यांना 1,05,938 मतं मिळालेली आहेत। महायुतीच्या मिनल साठे या तिसऱ्या क्रमांकावर पेटल्या गेलेल्या आहेत। साठे यांना केवळ 13,381 मतं मिळालेली आहेत। सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व राखणाऱ्या शिंदे कुटुंबियांस लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मोठा धक्का बसलाय। माढा विधानसभेतील महायुतीच्या पराभवानंतर बबन शिंदे यांनी महायुतीची साथ सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र तेही शिंदे यांचा पराभव टाळू शकलेले नाहीयेत। आमदार बबनराव शिंदे यांनी मुलगा रणजित शिंदे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केली होती। अनेकांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण केलं, मात्र मुलाला विधानसभेत पाठवण्याचे आमदार बबनराव शिंदे यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाहीये। दरम्यान निवडून आल्यानंतर काय म्हणाले आमदार अभिजित पाटील पाहूयात। इथली जनता आम्ही बाईट घेतल्या, 30 वर्षांचा काळ फिटला आणि आमदार आमच्या मनात शेतकऱ्याचा आमदार झाला। काय वाटतं? मतदारसंघात सर्व मतदार जनतेचे या ठिकाणी खूप आभार मानतो। 30 वर्षांच्या दीर्घ काळानंतर 30,000पेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी जनताने कौल दिलाय। अजून मतमोजणी सुरू आहे, अजून 2-3 फेऱ्या सुरू आहेत आणि नक्की मला खात्री आहे की अजून देखील मताधिक्य वाढेल आणि या जनतेनं या बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, मोठे दादा आणि खासदार साहेब, त्याचबरोबर माढा मतदारसंघातील तमाम जनता, माझे आई वडील, माझे सर्व सहकारी, मित्रपरिवार, जो माझ्याकडे कुठल्याही अपेक्षा नशिवाय माझ्यासोबत राहायला तळागाळातला माणूस, मला ज्यांनी साथ दिली मोलाची, सर्व तमाम यश त्यांना समर्पित करतो। शरद पवारच्या पट्ट्यानं धपका दिलाय काय? नक्कीच पवार साहेबांचा पट्टा आणि माढा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना धपका दिला। ज्योतिताई कुलकर्णींनी सांगितली मला न्याय मिळाला, पहिली प्रतिक्रिया काय असते? खरंच ज्योतिताईंवरती झालेला अन्याय, एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली आणि खरंच त्या त्यांना गणेश काका कुलकर्णींना श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करतो। त्या ठिकाणी 78 गावातून लीड त्यांना जाणार म्हणून होतं, परंतु मोठा विश्वास त्या ठिकाणी माढ्यातील जनतेने दाखवला आहे। त्यांच्या संदर्भात काय? ज्या विजनच्या माध्यमातून माढा मतदारसंघाची प्रत्येक गोष्टी बांधतोय, त्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून बैठकीत सगळ्या कार्यक्रम राबवून शेवटच्या माणसापर्यंत जे शब्द दिले ते विजन आपल्यासमोर मांडून भविष्य काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आत्तापासून कामाला लागलो। फॉर्म भरताना तुम्ही बबनदादा शिंदे यांचा आशीर्वाद घेतला होता, विजयानंतर तुम्ही कधी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे? जाणार आहे, दादांचा आशीर्वाद मलाच मिळाला आहे असं